डिझेल दरात झालेल्या तीव्र वाढीमुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमार व्यवसाय अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला आहे। परिणामी अनेक बोटी किनाऱ्यावरच उभ्या राहिल्या असून समुद्रात जाण्यापेक्षा बोट थांबवणे स्वस्त अशी वेळ मच्छीमारांवर आली आहे। जीवना बंदर मुळगाव, कोळीवाडा, बागमांडला, दिघी, कुडगाव, आदगाव, शेखाडी, भरटखोल आणि दांडा कोळीवाडा या किनारी पट्ट्यात शेकडो बोटी सध्या निष्क्रिय अवस्थेत उभ्या असल्याचं चित्र दिसत आहे। डिझेल दरात प्रति लिटर सुमारे 22 रुपयांपर्यंत वाढ झाल्याने एका फेरीसाठी लागणारा इंधन खर्च प्रचंड वाढला आहे। पूर्वी परवडणारा मासेमारीचा खर्च आता तोट्यात जात असल्याने अनेकांनी समुद्रात जाणेच बंद केले आहे। मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या परिस्थितीची दखल घेत केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांना पत्राद्वारे माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात मच्छीमारांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही। आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले। मच्छीमारांच्या मते एका बोटीला समुद्रात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागते। पूर्वीचा खर्च आणि सध्याचा खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे। त्यातच मासळीचे उत्पादन घटले आहे, बाजारभाव स्थिर नाहीत, देखभाल खर्च वाढला आहे। यामुळे खर्च जास्त, उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे। यावर्षी समुद्रातील बदलते वातावरण, दक्षिणेकडील खराब हवामान तसेच वारंवार येणाऱ्या वादळांचा मोठा परिणाम मासेमारीवर झाला आहे। खोल समुद्रात जाऊनही अनेकदा मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर डिझेल दरवाढ ही शेवटचा घाव ठरली असून अनेक मच्छीमार कर्जाच्या विळख्यात अडकल्याच्या मार्गावर आहेत। या गंभीर परिस्थितीत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने हस्तक्षेप करून केंद्र स्तरावर ठोस निर्णयासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास संपूर्ण मत्स्य व्यवसाय साखळीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।